मंडळी, आपल्याकडे एक म्हण आहे, बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी। आज पाकिस्तानची अवस्था यापेक्षा वेगळी नाही, कारण पाकिस्तान नावाच्या कुरापती बकऱ्याची आता खरंच काही खैर नाही। पहलगाममध्ये निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांना आणि त्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खणखणीत इशारा दिलाय। 3 वेळा युद्धात इज्जतीचा कचरा होऊन सुद्धा ज्याच्या अंगातली खुमखुमी जात नाही अशा पाकिस्तानला ते निर्णायक दणका देण्याचा इशारा देण्यात आलाय। मोदींचा हा इशारा 5 मोठे निर्णय घेतल्यानंतर आलाय। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे सिंधू जलकरार स्थगित करण्यात आला। त्यामुळे पाकिस्तानचं नाक दाबून कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। यावर पाकिस्तान चांगलाच बावचळला। पाणी थांबवण्याचा वा वळवण्याचा प्रयत्न ॲक्ट ऑफ वॉर अर्थात युद्ध समजण्यात येईल आणि त्याला ताकदीनं उत्तर दिलं जाईल असं पाकिस्तान बरळला। मोदींच्या नुसत्या इशाऱ्यानंच पाकिस्तानची हवा टाईट झाली आहे। हुसक्या धमक्या आणि इशारे देण्याचं काम सीमेपलीकडून सुरू आहे। स्वतः भिकेचा कटोरा घेऊन जगभर फिरणारे पाकिस्तानचे नेते कॅमेऱ्याच्या समोर येऊन बड्या बाता मारतायत। इकडे दिल्लीत घडामोडींना वेग आला। गृहमंत्री आणि परराष्ट्र मंत्री राष्ट्रपतींना भेटले। दिल्लीत प्रमुख देशांच्या राजदूतांना दहशतवादी हल्ल्याची भारताच्या भावनांची माहिती देण्यात आली। तर तिकडे सर्वपक्षीय बैठक बोलावून सगळ्यांचा विश्वास संपादन करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे। सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक नंतरही भानावर येत नसलेल्या पाकिस्तानला आता मोठ्या कारवाईला सामोरं जावं लागणार। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। याचा अर्थ भारत सैन्य कारवाईनं उत्तर देणार हे स्पष्ट होतंय का? ती कारवाई कशी असेल? टार्गेट काय असू शकेल? कारवाईचं स्वरूप कसं असेल? ती कारवाई कधी होऊ शकते हे आज कुणालाच माहीत नाही। पण दिल्लीतल्या या सगळ्या घडामोडी स्पष्ट होत आहेत की पाकिस्तान नावाच्या कुरापती बकऱ्याची आता खैर नाही। म्हणूनच म्हणालो, बकरी की अम्मा कब तक खैर मनाई। भारताचा पाकिस्तानवर सिंधू स्ट्राईक। भारत पाकिस्तानची लाईफलाईन तोडणार। सिंधू जलकरार रद्द करण्याचा निर्णय। पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली। दहशतवादाला पोचणाऱ्या पाकचं नाक दाबायला भारतानं सुरुवात केली आहे। त्यानुसार भारत सरकारनं सिंधू जलकरार रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीनं हा निर्णय घेत पाकिस्तानवर पहिला वॉटर स्ट्राईक केलाय। भारताकडनं घाईघाईने रिॲक्शन करणं, एखादं मिलिटरी ॲक्शन करणं हे बरोबर होणार नाही, कारण आपण त्यांच्या हातात हे कोळीत देऊ जर असं केलं गेलं तर। म्हणून भारताने आता हे 5 निर्णय जे घेतलेले आहेत, सिंधू नदीची जी ट्रीटी आहे ती बंद करण्याची किंवा सस्पेंड करण्याचं एक मुख्य, आणि बाकी सगळ्यांना इथून जायला सांगितलं। त्यांच्या डिफेन्स अटॅचेसना व्हिसा बंद केलेत। अटारी आणि वाघा बॉर्डरचा तो सेरेमनी जो असतो तो बंद केला। हे फार चांगली एक पावलं उचलली आहेत भारताने। याच्या पुढे काय होईल आत्ता सांगण्यात नाही, पण नक्कीच काही ना काहीतरी मिलिटरी ॲक्शन भारताकडनं होणार आहे। ती कधी होईल, कुठे होईल, कशी होईल कोणी सांगू शकत नाही। निर्णयाच्या नुसत्या घोषणेनंच पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली आहे। पाकिस्तान भारताला धमक्या देण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2016लाच पाकिस्तानला थेट इशारा दिला होता, तरीही पाकिस्तानला काही शहाणपण आलेलं नव्हतं। ये जो डेवलपमेंट कल रात की है, उसके बाद तो अभी जागेगा सिक्योरिटी काउंसिल का अमला, तो फिर पता चलेगा वो क्या कहते हैं। लेकिन अभी पाकिस्तान का नाम लेके ये भी हमें माइंड में रखना चाहिए, वी आर रिस्पॉन्सिबल पीपल। पाकिस्तान का नाम लेके कोई बात नहीं की गई, इशारों कनाव में बात हो रही है, लेकिन चूंकि उन्होंने कुछ फैसले किए हैं, फैसलों का जवाब दे दिया गया है। जब अगर डायरेक्टली को अटैक होगा तो उसका उससे भी भरपूर, बल्कि वो तुर्की में होगा, इनका जवाब पत्थर से दिया जाएगा। सिंधू जलकरार पाकिस्तानची लाईफलाईन समजली जाते। ही लाईफलाईन तुटली तर पाकिस्तानला कोणीही वाचवू शकणार नाही। भारत आणि पाकिस्तान मधला सिंधू जलकरार एक आंतरराष्ट्रीय करार आहे। 19 सप्टेंबर 1960 रोजी जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं हा करार झाला। करारानुसार सिंधू नदी आणि उपनद्यांच्या पाण्याचं वाटप करण्यात आलं। भारताला पूर्वेकडच्या रावी, बियास आणि सतलजचं पाणी वापरण्याचा अधिकार मिळाला।
तर पाकिस्तानला पश्चिमेकडील सिंधू, झेलम आणि चिनाबचं पाणी मिळालं. पाकच्या पाण्याच्या गरजेच्या एकूण 80% पाणी एकट्या सिंधूच आहे. करारानुसार पाण्याचा हा प्रवाह भारताला थांबवता येत नव्हता. या कराराचं वैशिष्ट्य म्हणजे हा करार 1960 पासून कायम आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं, तणावाचे अनेक प्रसंग आले, पण त्या काळातही त्याचं पालन करण्यात आलं. पण भारतानं सिंधूचं पाणी अडवून धरलं तर पाकिस्तानवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. कारण पाकिस्तानची 90% शेती सिंधू नदीच्या खोऱ्यावर अवलंबून आहे. पाकिस्तानच्या GDP मध्ये शेतीचं योगदान तब्बल 25% इतकं आहे. पाणी थांबवलं गेलं तर पंजाब आणि सिंध प्रांतातील लाखो हेक्टर जमीन कोरडी पडेल. पीक उत्पादनात घट होईल, अन्न टंचाई आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होईल. कराची, लाहोर, मुलतानसारख्या शहरांमध्ये पाणीबाणी निर्माण होईल. पाण्याच्या कमतरतेने मोठं सामाजिक आणि राजकीय संकट उभं ठाकेल. पाकिस्तानच्या वीज निर्मितीवर त्याचा परिणाम होऊन पाक अंधारात लोटला जाईल. त्यामुळे हा निर्णय पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकवणारा ठरू शकतो. करार रद्द करणं आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टिकोनातून गुंतागुंतीचा मुद्दा आहे. कारण दोन्ही देशांनी एकत्रितपणे बदल करणं आवश्यक आहे. एकतर्फी कारवाईमुळे पाकिस्तान याला युद्धाची घोषणा समजू शकतो. त्यामुळे पुढच्या काळात या निर्णयाचे गंभीर परिणाम आपल्याला दिसू शकतील हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भारत आज जो विचार करतोय त्याचे संकेत नेमके काय आहे, आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. दिवसभरातल्या सगळ्या घडामोडींच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झालेत, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे बडे मुद्देच्या माध्यमातून मान्यवर पाहुण्यांच्या सोबत. कारण हे सगळे आपले डिफेन्समधले अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. भारतानं पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावा का, तिथले जे सगळे तळ आहेत, जी भूमी आहे ती भूमी नेस्तनाबूत करू असं जेव्हा पंतप्रधान म्हणतात तेव्हा त्यांचा रोग काय, भारतानं पाकवर सैन्य कारवाई करण्याची ही वेळ आली आहे का. कारण आपण कितीही समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर ऐकण्याची पाकची मानसिकता नाही आहे. मोदींच्या कठोर इशाऱ्याचा नेमका अर्थ काय आहे तोही आपल्याला आज समजून घ्यायचा आहे. कारण देशाचे पंतप्रधान जेव्हा इतक्या कठोर भाषेत बोलतात तेव्हा त्याचा अर्थ काय, पाकला धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे का. जर स्ट्राईक करायचं असेल एखादं तर मग आताचं जे सध्या वातावरण आहे, बर्फ वितळला आहे, ही परिस्थिती योग्य आहे का. भारताकडे कारवाईचे पर्याय मग नेमके काय. बघा, एका बाजूला हे सगळे कूटनीती सुरू आहे, दुसऱ्या बाजूला मग सैन्य कारवाईचे काय पर्याय आहेत का. पाकच्या लष्कराला खरंच तणाव हवा आहे का, ही कुरापत का काढली गेली. खरं तर आज त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी डबघाईला आलेली असताना दुसऱ्या देशातल्या निष्पाप लोकांचे जीव घेण्याची ही कुरापत त्यांनी का काढली. सवाल अनेक आहेत. या सगळ्या प्रश्नांची आपल्याला चर्चा करायची आहे मान्यवर पाहुण्यांच्या सोबत. आज या चर्चेमध्ये सहभागी होणारे हे मान्यवर पाहुणे आंतरराष्ट्रीय सगळ्या विषयाचे अभ्यासक आहेत. देशाच्या सैन्य दलामध्ये ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे देशाच्या संरक्षणासाठी, असे सगळे ऑफिसर्स आज आपल्या सोबत असणार आहेत. आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आहेत. महाजन सर, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी कॅप्टन सुरेश वंजारी सुद्धा आहेत. सर, स्वागत आहे. आंतरराष्ट्रीय संरक्षण तज्ज्ञ नितीन गोखले सर आपल्यासोबत थोड्याच वेळात जोडले जातील. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अनय जोगळेकर आपल्यासोबत थोड्याच वेळात जोडले जात आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते गोपाल तिवारी आणि भाजपचे आमदार संजय केणेकर या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. पण या चर्चेची सुरुवात मला करायची आहे ब्रिगेडियर हेमंत महाजन सरांकडून. महाजन सर, गेली अनेक दशकं तुम्ही ही सगळी आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि देशातल्या सगळ्या संरक्षण विषयाचा अभ्यास करताय. आज दिवसभरात जे घडलं, आपले केंद्रीय गृहमंत्री आणि परराष्ट्र मंत्री राष्ट्रपतींना भेटले, सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होतीये. त्या बैठकीच्या सोबतच सगळ्या राजदूतांना एकत्र बोलवलं गेलं, त्यांना ब्रीफिंग करण्यात आलं. हे काय संकेत दिले जात आहेत. पंतप्रधान मोदींनी दिलेला तो इशारा ही एका मोठ्या ऑपरेशनची तयारी आहे का. नक्कीच. ज्यावेळेला आपण युद्ध करतो, आपण 1971चं युद्ध बघा, तर त्यावेळेला आपण सगळे जी मित्र राष्ट्र होती त्यांना सांगितलं की आम्ही युद्धाला जाणार आहोत.
त्याच्यानंतर आपण जे डिप्लोमॅट्स होते त्यांना सांगितलं की आम्ही आता हल्ला करू वगैरे, आणि म्हणजे आंतरराष्ट्रीय सपोर्ट आपण मिळवला, युनायटेड नेशनचा सपोर्ट मिळवला, मित्र राष्ट्रांचा सपोर्ट मिळवला आणि आपण युद्धाची ती तयारी केली. आता आपण जर आजची जर सगळी कारवाई बघितली तर आपल्याला असं दिसतं की एक पारंपरिक युद्ध करण्याकरता, पारंपरिक युद्ध याचा अर्थ असा होतो की 1947-48 झालेलं पाकिस्तान आणि भारत युद्ध किंवा 1965चं युद्ध किंवा 1971चं युद्ध, ही सगळी पारंपरिक युद्ध होती, ज्यामध्ये ही युद्ध 3 आठवडे, 4 आठवडे, 1 महिना, 1 वर्ष एवढी चाललेली होती. तर त्याकरता जशी आपण पद्धतशीरपणे तयारी केली होती, खास तर 1971च्या युद्धाकरता अशा प्रकारची तयारी आपण करतोय. म्हणजे आपण डिप्लोमॅटिकल इशारे दिलेले आहेत, इंटरनॅशनल इशारे दिलेले आहेत. एवढंच नव्हे तर आपण बघितलं तर आता म्हणजे आपली एअरफोर्सची एक एक्सरसाइज सुरू आहे. एक म्हणजे मी फॉर्मेशन्सची नावं घेत नाहीत, परंतु काही आर्मी फॉर्मेशन्स आज काही ठिकाणी आक्रमक कारवाई करता आहेत, म्हणजे आक्रमक एक्सरसाइजेस करता आहेत. याच्याशिवाय आपण आपले ज्याला म्हणायचं की म्हणजे मिसाईल टेस्टिंग जे आहे ते मिसाईल टेस्टिंग सुद्धा आपण केलेलं आहे. म्हणजे युद्धाकरता आपण तयार आहोत. आपली क्षमता काय आहे हे दाखवण्याकरता सगळ्या गोष्टींचं आपण उघडपणे लोकांना दाखवतो आहे. म्हणजे आणि असं असतं की युद्धामध्ये आपल्याकडे युद्ध कसं करायचं, नुसतं सर्जिकल स्ट्राईक करायचा की बालाकोटसारखा स्ट्राईक करायचा, की ऍक्च्युअली हल्ला करून तोफखानाचा वापर करायचा, की क्षेपणास्त्रांचा वापर करायचा, की हेलिकॉप्टर गनशिपचा वापर करायचा, किंवा फिजिकली लढाई करून म्हणजे समोरची पिकेट्स कॅप्चर करायची, ब्रिगेड हेडक्वार्टर कॅप्चर करायचं, डिव्हिजन हेडक्वार्टर्स कॅप्चर करायचं. अनेक ऑप्शन्स आपल्याकडे आहेत आणि त्या ऑप्शन्सची तयारी पण होते. आणि हे ज्यावेळेला आपण ऑप्शन्स वापरतो तर त्याकरता आपल्याला म्हणजे इतर जे आर्म सर्व्हिस असतात त्यांची पण मदत घ्यावी लागते. तर हे सगळं आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि यामुळे आता पाकिस्तानला एक मोठा इशारा नक्कीच मिळालेला आहे. कारण तुम्ही तुमचा एक प्रश्न असा पण विचारला होता की ही एक योग्य वेळ आहे का. मी आपल्या माहिती करता एक थोडासा मुद्दा पाकिस्तानविषयी सांगण्याचा प्रयत्न करतो. जनरली 85% पाकिस्तानी सैन्य जे असतं ते भारत पाकिस्तान सीमेवरती जनरली तैनात असतं, कारण त्यांना वाटतं की पाकिस्तान म्हणजे भारत हा त्यांचा नंबर 1 शत्रू आहे. परंतु आजची परिस्थिती काय आहे, आपण जर आजची परिस्थिती बघितली तर 30-40% सुद्धा पाकिस्तानी सैन्य हे भारत पाकिस्तान सीमेवरती तैनात नाही. कारण 50%हून जास्त सैन्य हे बलुचिस्तानमध्ये अँटी टेररिस्ट ऑपरेशन्स करत आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि इतर जे गट आहेत त्यांच्या विरुद्ध वझिरिस्तानमध्ये, फाटामध्ये तिथे सैन्य अँटी टेररिस्ट ऑपरेशन करत आहे. त्याच्याशिवाय अफगाणिस्तानची सीमेचं रक्षण करण्याकरता जनरली म्हणजे एक कोर तिथे असायची. तिथे आता संख्या मोठ्या संख्येने वाढलेली आहे, कारण अफगाणिस्तानमधून TTP म्हणजे तेहरीक तालिबान पाकिस्तान नावाचा जो गट आहे तो पाकिस्तानवरती हल्ले करतो आहे. आणि एवढंच नव्हे तर सीपेक कॉरिडॉर म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे तो 4,500 किलोमीटर लांब आहे. त्याचं रक्षण करण्याकरता जवळजवळ 2 डिव्हिजनहून जास्त सैन्य तिथे तैनात आहे. म्हणजे वस्तुतः तुम्ही असं म्हणताय की तो स्वतः घेरला गेलेला आहे, पाकिस्तान स्वतः घेरला गेलेला आहे, वेगवेगळ्या फ्रंटवर त्याला लढावं लागतंय. पण प्रश्न खरं तर याच्यातला आहे की मग या अशा कुरापती सुचण्याचं नेमकं कारण काय. सर मी येतो तुमच्याकडे. खरं तर आता आंतरराष्ट्रीय संरक्षण तज्ज्ञ नितीन गोखले सर आपल्यासोबत आहेत. सर आताचा सगळं जी राजकीय परिस्थिती दिसतेय ती परिस्थिती कुठल्या दिशेने जातीये. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या भाषेमध्ये सज्जड दम भरलेला आहे ती भाषा सुद्धा महत्त्वाची आहे. ती केवळ आक्रमक नव्हती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये जाऊन इंग्रजीमध्ये देत आहेत भाषण. याचा अर्थ काय आहे, तुम्ही याच्याकडे कसं पाहता, हे कुठे चाललंय. असं आहे की कुठल्याही युद्धाच्या आधी हल्लीच्या जगामध्ये एक दुसरा युद्धाचा एक टप्पा असतो. त्या टप्प्याला कॉग्निटिव्ह वॉरफेअर किंवा परसेप्शन मॅनेजमेंट म्हटलं जातं. तर पूर्ण जगाचं लक्ष भारताकडे आहे की भारताचा रिस्पॉन्स कसा असेल. काल भारताने 5 पावलं उचलली पाकिस्तानच्या विरुद्ध. इंडस वॉटर ट्रीटी स्थगित केली आणि बाकीचे स्टेप्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण भारत अजूनही या टप्प्यातच थांबणार नाहीये हे जगाला सांगण्यासाठी इंटरेस्टिंगली पंतप्रधानांनी बिहार सारख्या राज्यात जाऊन इंग्रजीमध्ये तेवढा एक रिमार्क केला. तो का केला? कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरती लोकांना समजावं की भारताचा उद्देश काय आहे आणि भारत काय करू शकतो आणि काय करण्याचा प्लॅन आहे भारताचा, हे त्यांनी जगाला पूर्ण अगदी जाहीरपणे
सांगून दिलेलं आहे. त्यामुळे कोणी याच्यामध्ये आश्चर्यचकित होऊ नका की पुढे भारत जी ऍक्शन घेईल, ज्याला कायनेटिक ऍक्शन म्हणतात, किंवा आक्रमक पवित्रा घेऊन पाकिस्तान सैन्याच्या विरुद्ध, लष्कराच्या विरुद्ध जी कारवाई केली जाईल. कारण माझा असं समज आहे या बाबतीत, कालच्या पहलगामच्या हल्ल्याच्या बाबतीत, हा की हा हल्ला अतिरेकी जे लोक होते त्यांनी केलेला नाहीये, पण हा पाकिस्तानी आर्मीनी केलेला हल्ला आहे. आणि म्हणून जर कोणाला शिक्षा करायची असेल तर पाकिस्तानी आर्मीला आणि पाकिस्तानचे जे लष्कर प्रमुख आहेत, जनरल आसिम मुनीर, त्यांना हा धक्का बसला पाहिजे. आणि म्हणूनच पंतप्रधानांचा तुम्ही जो एक रिमार्क आहे तो नीटपणे ऐका. त्यांनी म्हटलंय, वी विल चेज देम टू द एंड ऑफ द अर्थ, आणि वी विल ब्रिंग देम टू जस्टिस, ऑल पर्पिट्रेटर्स एज वेल एज कॉन्स्पिरेटर्स बिहाइंड द अटॅक. म्हणजे काय आहे की क्लिअर मेसेज दिला गेलेला आहे. जगाने तुम्हाला काय त्याच्यामध्ये त्याचा अर्थ काढायचा आहे तुम्ही काढा, हे दाखवून दिलं गेलेलं आहे पंतप्रधानांद्वारे. आणि त्यामुळे आज परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आणि मंत्र्यांनी आज सगळ्या जेवढे राजदूत आहेत दिल्लीमध्ये, त्याच्यातले काही एक निवडक राजदूतांना आज त्यांनी एक ब्रीफिंग केलेलं आहे हा की भारत याच्या बाबतीत काय म्हणणं आहे आणि भारत काय करू इच्छितं. आणि येत्या काही दिवसात याच्यातले काही राजदूत बहुतेक पहलगामला घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. तर याचा अर्थ एक गोषवारा असा आहे दबाव. की हा दबाव आणि एक क्लिअर मेसेज की आम्ही हे करणार आहोत. आणि पुढे कोणी त्याच्यामध्ये आश्चर्य वाटून घेऊ नका की पाकिस्तानच्या विरुद्ध आम्ही हे प्युनिटिव्ह ऍक्शन, हा पनिशमेंट पाकिस्तान आर्मी आम्ही करणार आहोत. मला हेमंत महाजन सरांना हे विचारायचं आहे की ते जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतात की ती भूमी राहणार नाही, म्हणजे त्या भूमीबद्दल तेव्हा बोलतात, याचा अर्थ ते पाकव्याप्त काश्मीरकडे अंगुली निर्देश करतायत का? असं आहे, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर जो आहे हा एक समजा भाग आहे की परंतु जोपर्यंत तुम्हाला जर तुमचा मुख्य मुद्दा असेल की दहशतवादाला संपवायचं, पाकिस्तानला एक मोठा धडा शिकवायचा, तर केवळ पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर कॅप्चर करून काही फारसं निष्पन्न होणार नाही. हा. तुम्हाला पाकिस्तानी सैन्याची जी लढण्याची क्षमता आहे ती तुम्हाला घालवावी लागेल. आज आपण जर पाकिस्तानचे वर्तमानपत्र आपण वाचले असतील हा. तर पाकिस्तानच्या वर्तमानपत्रामध्ये मी डॉन आहे किंवा नेशन आहे त्याच्यामध्ये अनेक पाकिस्तानी नागरिकांनी पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात लिहिलेलं आहे. म्हणजे अनेकांना वाटतं की अननेसेसरी पाकिस्तान म्हणजे अशा प्रकारच्या कारवाया करत आहे की ज्या वेळेला त्यांचं लक्ष सामान्य माणसाचे जे प्रॉब्लेम्स असतात, महागाई आहे, इतर आहे, त्याच्यावरती केंद्रित असायला पाहिजे. आणि त्यांचा म्हणजे आज अशी वेळ आहे की पाकिस्तानी आर्मीचं जे रेटिंग आहे हे म्हणजे रिसेंट टाइममध्ये सर्वात कमी आहे. म्हणजे जनरली पाकिस्तान आर्मीला म्हणजे देव समजलं जातं, पण आता त्याचं पीपल आर स्टार्टेड क्वेश्चनिंग की हे काम करतायत ते बरोबर आहे की नाही, त्यांचा भ्रष्टाचार त्यांचाही आहे. तर मला इथे एक मुख्य मुद्दा असा सांगू इच्छितो की आता आपण अटॅक काही लगेच करत नाहीये, आपण सायकोलॉजिकल वॉरफेअरचा वापर करतो आहे. आणि याचा वापर केल्यामुळे आता एक गडबड अशी सुरू झालेली आहे की पाकिस्तानला भीती वाटते की आता केव्हा तरी हल्ला होईल. तर जसं मी मगाशी म्हटलं की त्यांचं जे सैन्य अँटी टेररिस्ट ऑपरेशन मध्ये गुंतलेलं आहे बलुचिस्तानमध्ये, तर अशा पण बातम्या येतात की तिकडनं ते सैन्य आता LOC कडे परत यायला सुरुवात करेल. तसं झालं तर काय होईल? तसं झालं तर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला रान मोकळं मिळेल. जर तुम्ही अफगाणिस्तान सीमेवरचं जर सैन्य कमी केलं, कारण तुम्हाला LOC वरती भारताच्या वेगवेगळ्या हरकतीला उत्तर द्यायचं असेल, तर तिथे काय होईल? तेहरीक तालिबान TTP तेहरीक तालिबान पाकिस्तान जे आहे ते पाकिस्तानच्या फ्रंटियर फोर्स वगैरे त्यांच्यावरती हल्ले करायला सुरुवात करेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे पाकिस्तानी सैन्याला बलुचिस्तानमधनं काढलं किंवा फाटातनं काढलं तर तिथे अंतर्गत सुरक्षेची एवढी मोठी आव्हानं होतील की तिथे जर कोणी अननोन मॅननी पाकिस्तानचे काही दहशतवादी मारले, त्यांच्याकडे काही अशा प्रकारची गडबड झाली तर आपण त्याला काही सांगू शकत नाही. म्हणजे पाकिस्तान त्याच्या दुहेरी ट्रॅपमध्ये पोहोचलेला आहे. आणि म्हणजे आणि त्याच्यात त्यांना बाहेर कसं निघायचं हे त्यांना खरोखरच कठीण पडणार आहे येणाऱ्या काळामध्ये. तर म्हणजे मला वाटतं या वेळेचा वापर करून, सायकोलॉजिकल प्रकाराचा वापर करून, त्यांना दमदाटी करायचा प्रयत्न करून, आपल्याकडे असलेले इतर हे करून त्यांची डिप्लॉयमेंट चेंज करावी, तिथे खळबळ माजवावी, ज्याच्यामुळे त्यांना म्हणजे
सीपेक कॉरिडॉरवरचं लक्ष कमी करावं लागेल. तिकडे कमी जर तुम्ही कमी केलं सीपेक कॉरिडॉरचं सगळं जे मुवमेंट आहे ती पूर्णपणे थांबेल. अफगाणिस्तानवरचं लक्ष कमी केलं तर तेहरीक तालिबान पाकिस्तान तिथे जर भागात त्यांनी मोठे मोठे हल्ले केले तर ते थांबवू शकणार नाही. तर म्हणजे ही एक मला वाटतं योग्य वेळ आहे. आणि मला असं पण वाटतं की जसं मागच्या वेळेला झालं, सर्जिकल स्ट्राईक झाला, एअर स्ट्राईक झाला, तर यावेळेला आपली कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर वापरून आपल्याला हल्ला करावा लागेल. म्हणजे म्हणण्याचा अर्थ नरेंद्र मोदी म्हणाले की काहीतरी मोठे घडणार आहे. म्हणजे एक विमान जाऊन हल्ला करेल, स्पेशल फोर्सेस जाऊन हल्ला करतील नाही, स्पेशल फोर्सेस पण हल्ला करतील, विमानं पण हल्ला करतील, गनशिप पण हल्ला करतील, आर्टिलरी तोफखाना पण वापरला जाईल. अक्रॉस द LOC जे वेगवेगळे टार्गेट्स असतात त्याच्यावरती कॅप्चर केलं जाईल. म्हणजे ऑलमोस्ट अँड ऑल आउट वॉर, ऑलमोस्ट नाही मी तर म्हणेन की ऑल आउट वॉरच होईल. कारण ज्या प्रकारे घटना घडतायत आपण सगळ्यांना सांगतोय की असं काहीतरी होणार आहे वगैरे वगैरे, आणि प्राईम मिनिस्टर ज्याला जाहीरपणे सांगतात की काहीतरी मोठं घडेल, तर केवळ स्पेशल फोर्सेसचे ऑपरेशन किंवा यांनी होणार नाही, काहीतरी खरोखरच मोठं करावे लागेल. यामध्ये पारंपरिक युद्ध म्हणजे 71 सारखे किंवा अशा प्रकारचे आपल्याला हे करावं लागेल. आणि त्याकरता अनेक पर्याय मोबाईल आहेत. ठीक आहे सर, अगदी पर्यायांच्या बद्दल जेव्हा आपण बोलतोय ना, तेव्हा निश्चितपणे आज जरी हात दाखवून अवलक्षण त्यांनी केलेलं असेल तरी त्या परिणामांना स्वाभाविकपणे त्यांना सामोरं जावं लागणार आहे. कॅप्टन वंजारी सर आपल्या सोबत आहेत. मला वंजारी सरांना विचारायचं आहे, एक स्टेटमेंट अतिशय महत्त्वाचं होतं काही दिवसांपूर्वी अजित डोवाल यांनी केलेलं होतं. ते असं म्हणाले की पुन्हा जर पुलवामासारखा दहशतवादी हल्ला झाला तर बलुचिस्तान तुम्हाला गमवावं लागेल, अशा प्रकारचं ते स्टेटमेंट होतं. तुम्हाला असं वाटतं की आता या अनेक पर्यायांमध्ये जसं पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला किंवा अनेक पर्यायांपैकी तो एक पर्याय असू शकतो, कदाचित पाकिस्तानला पुन्हा बलुचिस्तान गमवावं लागण्याची वेळ येऊ शकते जर भारतानं कठोर कारवाई केली तर? ऐकायला बरोबर येत नाहीये, जरा थोडं मोठ्याने आवाज होत्या, प्रश्न कळला नाही मला. सर, भारताने जर आता हल्ला केला, अनेक पर्यायांपैकी तो एक पर्याय आहे, तर बलुचिस्तान त्यांना गमवावं लागू शकतं का, की पाकव्याप्त काश्मीर टार्गेट असू शकतं? मला वाटत आहे की भारत कॅन टेक एनी, असं की मोठा हल्ला करून पाकिस्तानवर होईल असं मला तर काही वाटत नाही आहे. बलुचिस्तान वगैरे आहे, पाकिस्तानामध्ये सुद्धा राजकीय परिस्थिती अस्थिरच आहे, पण बलुचिस्तान गमवावं लागेल वगैरे कदाचित होऊ शकतं. ह्या इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये जोडकर साहेबांच्या विचाराबद्दल आय एम कन्व्हिन्स हे आहे. पण राजकीय परिस्थिती तिथे गडबडीची, आपल्या हिंदुस्थानातही गडबडीचीच आहे. आपण जर पाहिलं तर मोठा जरी हल्ला झाला तरी आजपर्यंत जी काही आपली हिस्ट्री आहे 1947, 48 पासून 48 घ्या, 65 घ्या किंवा 71 घ्या, 98 घ्या, तर म्हणजे डिफेन्स ऍस्पिरन्स कन्सिडर आहोत तर आपण वी आर क्वाईट केपेबल, म्हणजे वी कॅन रन ओव्हर द पाकिस्तान वगैरे आहे. पण ह्या गोष्टी करायच्या का, एवढं मोठं वॉर करायचं का, हा एक प्रश्न आहे. आपल्या हिंदुस्थानात सुद्धा, आता भारतामध्ये सुद्धा आपली राजकीय परिस्थिती अस्थिरच आहे. या अशा परिस्थितीत ही रिस्क घ्यायची का, हा सुद्धा विचार चालला असेल राजकीय स्तरावरती वगैरे. म्हणजे बलुचिस्तानमध्ये गोंधळ होतोय तर त्याचा ऍडव्हान्टेज घेता येईल, नाही असे नाहीये. बर, मला हेच विचारायचं आहे. आपल्यासोबत संजय केणेकर आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. तुम्ही सत्ताधारी पक्षात, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज इरादे तर स्पष्ट केले आहेत की करारा जवाब मिलेगा, हे स्पष्ट केलंय त्यांनी. पण तुम्ही मानसिकरित्या सरकार म्हणून, पक्ष म्हणून काय विचार करताय? तुम्हाला वाटतं का की ही वेळ आहे आणि आता धडा शिकवला पाहिजे, आरपारच्या लढाईसाठी तुम्ही तयार होताय का? खरं तर पाकिस्तान एक इस्लामिक आतंकवादाचे मनसुबे रचतोय. जगामध्ये इस्लामिक आतंकवाद उभारण्याचे जे पाकिस्तानने जे मनसुबे रचले, त्या मनसुबे रचण्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी आज हिंदुस्थानाच्या अखंडतेवर आणि एकात्मतेवर आणि संस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी पुलवामा जेव्हा झालं होतं त्यावेळेचा सर्जिकल स्ट्राईक आणि मोदीजींनी जे पावलं उचलले ते त्यांच्या जगाच्या लक्षात आहे. आणि म्हणूनच सांगतो की हिंदुस्तान के अभी पता नहीं पाकिस्तान को, हिंदुस्तान के
जो तूफान है, पता नहीं उनको 2 हिंदुस्तान के तूफानों का दुनिया में से नाम मिटा देंगे, पापी पाकिस्तान का. या भिकारड्या म्हणजे जगाच्या भिकारीवर चालणाऱ्या पाकिस्ताननी ज्या पद्धतीने निर्दोष पर्यटकांवर हमला केला, खऱ्या अर्थाने या आमच्या संस्कृतीवर हमला केला. मी एक सांगू इच्छितो की सगळेच मुसलमान अतिरेकी नाहीये, परंतु सगळेच अतिरेकी मुसलमान काय, हे किती मोठा सामाजिक दुर्दैव आहे. आणि त्यामुळं खरं तर मला जे निर्णय मोदीजींनी घेतले, जगामध्ये जे निर्णय कोणी घेऊ शकत नव्हतं ते निर्णय मोदीजींनी घेतले. राम मंदिर निर्माणचा हा बदला आहे का? हा काशी विश्वनाथाच्या जीर्णोद्धाराचा बदला आहे का? हा सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्टचा बदला आहे का? काश्मीरमधील 370 कलम रद्द करण्याचा बदला आहे का? मुस्लिम पण तुम्ही कसा बदला घेणार आहात या सगळ्याचा? कारण आता सामान्य माणसाचे जीव घेतले गेले. या सगळ्यात सामान्य माणसाच्या मनात आज रोष आहे, संताप आहे. त्याला वाटतं की ह्या सगळ्यांना धडा शिकवला पाहिजे. खरं तर मोदीजींनी 5 कलमी कार्यक्रम आता दिलेले आहे. अकल्पना करणार नाही, जग अकल्पना करणार नाही इतके 5 कलमी कार्यक्रम ठेवले. बोले ते रोटी से भी मरेंगे, पानी से भी मरेंगे. सही तो माझी धरती जी आहे, म्हणजे खून से रंगा दिया धरती को, कंदा नहीं मिलेगा इनके अर्थी को. इतकी व्यवस्था आणि इतकी आमची खऱ्या अर्थानं बदल्याची भावना झालेली आहे. प्रत्येक 140 कोटी जनता आज गहिवरून गेलेली आहे. ज्या पद्धतीने हा हमला केलेला आहे, निश्चितपणे प्रत्येक नागरिकाला पंतप्रधान मोदींकडनं अपेक्षा आहे. आणि ती मागच्या त्या सर्जिकल स्ट्राईक मधून त्यांनी दाखवून दिलं की देशामध्ये आणि विश्वामध्ये खऱ्या अर्थानं पाकिस्तानला धडा शिकवणारा एकमेव जगातला पंतप्रधान म्हणजे ते मोदी आहे. बर, ठीक आहे. मला वंजारी सरांना हे विचारायचं आहे की आज जी परिस्थिती आपल्याला दिसतीये, आपण एका मोठ्या युद्धाच्या दिशेनं जातोय असं काही जणांना वाटतंय. काही जण वाटतं की हे सैन्य कारवाईच्या दिशेनं जात आहे, निश्चितपणे कारवाई होईल असं सांगितलं जातं, इशारे दिले जात आहेत. पण आपली ती सगळी परिस्थिती तशी आहे का? आपण ते पेलू शकतो का? नाही, आपण डेफिनेटली कुठल्याही हल्ला करायला किंवा युद्ध झालं तर आपण वी आर केपेबल. पण मला नाही वाटत की असं लास्ट स्केलवरती पाकिस्तान वगैरे म्हणजे 71 वॉर वगैरे झालं किंवा 98 वॉर वगैरे झालं, पर्टिक्युलरली 71 वॉर, 65 वॉर इतके या स्थितीला जाईल असं मला वाटत नाही. पण वी आर केपेबल, म्हणजे काही जरी निर्णय घेतला सरकारने तरी आपण वी कॅन रन ओव्हर पाकिस्तान, त्यात काही प्रश्न नाही आहे. बरं, पण तो जुना पाकिस्तान आणि आता सांगितला जात आहे नवा भारत, जर हे 2 देश एकमेकांच्या समोर आले तर तुम्ही चित्र काय दिसते तुम्हाला? जरा परत क्वेश्चन विचारा. जुना पाकिस्तान आणि आता हा नवा भारत आहे, हे 2 देश जर एकमेकांच्या समोर आले तर तुम्हाला काय चित्र दिसतंय? पाकिस्तानला किती नुकसानकारक ठरू शकतं भारताशी अशा प्रकारे पंगा घेणं, अशा कुरापती काढणं? We can teach the big lesson to the Pakistan. That प्रश्नच नाही आहे साहेब. बेसिकली there is nothing difficult for India. भारताला कठीण नाही आहे पाकिस्तानला लेसन शिकवायला. आता हे जे प्रॉक्सी वॉर हे कंटिन्युअस राहणारच आहे फॉर एव्हर. अलग लक्षात, याच्यामध्ये राजकीय परिस्थिती सुद्धा कारणीभूत असते या प्रॉक्सी वॉर करता. हे चालतच राहणार आहे. पण आपण तयार असलं पाहिजे की कुठल्याही परिस्थितीला, आणि आपण तयार आहोत. बरं, पण या सगळ्यासाठीची जी तयारी लागते, सैन्य कायम तयार असतं समजा कुठल्याही अशा गोष्टींसाठी, पण आपल्याकडेच अशा प्रकारची एखादी कारवाई करायची असेल तर साधारण तो जो वेळ लागतो तो किती वेळ लागू शकेल? आता फौज अशी चीज आहे की दिस इज ऑन ड्युटी 24 hours. इट्स नॉट डिफिकल्ट. जरी प्लॅन्स तयार असतात कुठल्या सिच्युएशनमध्ये काय करायचं, हे सगळं आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या सगळ्यांचे प्लॅन्स असतात, त्यांचे तयार असतात. त्यामुळे दॅट इज नॉट डिफिकल्ट. तुम्हाला वाटतं ती राजकीय इच्छाशक्ती आता आहे त्यांना अशा प्रकारचा कठोर धडा शिकवण्याची? आता राजकीय परिस्थितीत बोलायचा हा डिफरंट इश्यू आहे.
पण राजकीय अस्थिरता तर भारतात सुद्धा आलेली आहे. हा, त्यामुळे कुठे एखादा डिसिजन घेतील सांगता येत नाहीये. बर, ठीक आहे. राजकीय जी इच्छाशक्ती आहे ती आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलून दाखवली. गोपाळ तिवारी आपल्या सोबत आहेत, मला त्यांच्याकडे सुद्धा जायचं आहे. गोपाळजी, तुम्हाला असं वाटतंय की सरकार काहीतरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारी दिसतंय, किंवा युद्धाला तोंड फुटू शकतं किंवा सैन्य कारवाईला तोंड फुटू शकतं? तुमचं रीडिंग काय याच्याबद्दलचं? कारण आज सर्वपक्षीय बैठक झाली. जेव्हा मोठा निर्णय घ्यायचा आहे, ज्या वेळेला सुरक्षेचा निर्णय घ्यायचा होता, तेव्हा तर मात्र घेतला नाही. आपण याच्या अगोदरचे जर अनुभव बघितले तर अक्षरधाम हल्ला, संसदेवरचा हल्ला, अमरनाथ यात्रेकरीवरचा हल्ला आणि पुलवामा मधला हल्ला, या तरी देखील आपण काही त्याच्यातून काही बोध घेत नाही, त्याच्यातून काही शिकत नाही. आपल्या देशाच्या सुरक्षा त्या ठिकाणी सुरक्षित ठेवू शकत नाही. आज त्या ठिकाणी एवढा सेन्सिटिव्ह विषय आपण 370 हटवलं म्हणून स्वतःची पाठ ठोकून घेतो, पण तिथं सुरक्षा प्रदान काय केली? अनेक निवृत्त लष्कर प्रमुखांनी सांगितलंय की सुमारे 1.25 ते 1.5 लाख सैन्य आपण संख्या कमी केली आहे, तिथले मनुष्यबळ सैन्याचं कमी केलंय. आज एवढा त्या ठिकाणी इतकं म्हणजे संवेदनशील भाग आहे, तिथे सुरक्षा नको द्यायला. आता तुमच्या चॅनलवर मी बघत होतो, पाक व्याप्त काश्मीर आपण एक्वायर करू का? अरे पीओके करू तेव्हा करू, पण आपल्या हातातला, आपल्या ताब्यातला, आपल्या देशातला तर नागरिकांना सुरक्षा द्या ना. त्या देखील आपण देऊ शकत नाही. आणि आज सर्वपक्षीय मीटिंग घेऊन त्या ठिकाणी वारंवार सांगितलं, तर अशा ठिकाणी सिरियस तुम्ही चर्चा करत नाही, विरोधी पक्षांचं मत विचारात घेत नाही. जर काय देतील घेतलं ना. आज तुम्हाला बोलवलं ना मीटिंगला, सगळ्या विरोधी पक्षांना, छोट्या छोट्या पक्षांना सुद्धा बोलवलं ना. त्याची मागणी केली. परवा आम्ही तो ठराव AICC केला. मुद्दा असा आहे की आपण पुलवामा मधनं धडा घेऊन पण काही शिकलो नाही. एवढं त्या सगळे, आणि ते पळून गेले, त्यांना कुणालाही पकडू शकलो नाही. ठीक आहे, मी संजयजींना विचारतो मी. संजयजी, एका बाजूला पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसाण ते ताब्यात घ्या अशा प्रकारची भाषा, ते म्हणतायत की तुमच्या हातात जे आहे त्याची सुरक्षा नाही, त्याचं काय? खऱ्या अर्थानं अशा दुकानदारांमुळेच आपला देश कमजोर होत चालला. पण त्यांना हे कळत नाही त्यांच्या काळात काय काय झालं. 17 एप्रिल 1998 उधामपुरांच्या शरम वाटत नाही. कसले दुकानदार तुम्ही म्हणता? कसले दुकानदार? तुमच्याकडे पाकिस्तानचे 2 तुकडे केले, एक एक जण बोला. धाक ठेवता तुम्ही, तुमचा काही धाक ठेवला नाहीये. बिर्याणी खायला जाता तुम्ही बिन बुलाय मेहमान सारखे. काय धाक ठेवला तुम्ही? कुठली मुत्सद्देगिरी आहे तुमच्याकडे? एक मिनिट गोपाळजी, शरम वाटली पाहिजे तुम्हाला. गोपाळजी म्हणजे त्या ठिकाणी येऊन आपले माणसं जात आहेत. अरे काय पुलवामामध्ये काय केलं तुम्ही? गोपाळजी, त्यांचं म्हणणं ऐकूया ना. आपण त्यांना प्रश्न विचारलाय, त्यांचं म्हणणं ऐकूया, मग मी येतो तुमच्याकडे. काय केलं तुम्ही? काय बोलताय तुम्ही? म्हणजे जसं काय गोपाळजी आणि तुम्ही त्याची सुरक्षा व्यवस्था करत नाही. गोपाळजी, आपण त्यांना प्रश्न विचारला, उत्तर घेऊया, मग येतो तुमच्याकडे. ऐका तरी ते काय म्हणताय. याच्यातनं काय कळेल प्रेक्षकांना, कोण काय बोलतंय? गोपाळजी, मी येतो तुमच्याकडे. आपण त्यांना प्रश्न विचारला, प्रश्नाचं उत्तर घेऊया, मग मी येतो तुमच्याकडे. दुकानदार काय बोलतात? ही भाषा आहे का दुकानदाराची? बरं, ठीक आहे, तुमच्याकडे आल्यावर तुम्ही बोला. देशाच्या नागरिकांचं संरक्षण करता येत नाही. आज देश कोणत्या परिस्थितीतून जातोय, आज देश कोणत्या परिस्थितीतून जातोय. आज देशाला खऱ्या अर्थाने एक होण्याची गरज आहे. विरोधी पक्षालाही एक होण्याची गरज आहे. आणि आज त्याच्यात तुम्ही शंके उभारता. अरे 50 हमले झाले, तुम्ही तोंड बघत होते. पण एकच जेव्हा पुलवामा मधला हमला झाला, लोक झोपीत होते. सर्जिकल स्ट्राईक करून लोक झोपीत असताना पाकिस्तानच्या छावण्या उडवून टाकल्या आणि त्यांच्यामध्ये घुसून मारणारे एकमेव आहे, जगातील एकमेव पंतप्रधान आहे ज्याने हे करून दाखवलं. असंख्य निर्णय घेतले आणि जो इस्लामी यांची हिंमत झाली नसती. तसं तुम्ही बोलता, तसं जर झालं असतं तर आता हिंमत झाली नसती.
तसं केलं असतं ना तुम्ही, तसे जे बोलतात तसं केलं अरे असतं तर आता पहलवानावर अरे हिंमत तुम्ही- झाली नसती अरे- त्यांची अरे- करायची. अरे काय बोलताय काश्मीरी- तुम्ही? अहो झाडं काश्मीरी झुडपावर पंडित- बांबगोळे काश्मीरी टाकले, पंडितला झाडं झुडपं मेली 1989 आणि तिथं. कुठे 90 किती नागरिक मेले पाकिस्तानचे? कपड्यांशी पळून यावं किती जणांना लागलं, मारलं तेव्हा तुम्ही? तुम्ही कुठे गेला होता? काश्मीरी पंडितांना पळून यावं लागलं, तुम्ही कुठे गेला होता? काश्मीरी आज खरा पंडित देश कोणाच्या कारकिर्दीत मोदींच्या गेलं? मुळे VP सुरक्षित सिंगचं आहे. सरकार होतं तुम्ही काही भाजपच्या बोला, पाठिंब्यावर. तुम्ही काही बोला. VP सिंगचं सरकार अरे, होतं बा- भाजपच्या हा. पाठिंब्यावर. ठीक आहे, तुमचे आसाममधला- आरोप प्रत्यारोप राहतील, आसाममधला- चालू राहतील. पाकिस्तान सुद्धा बघत असेल कदाचित. काश्मीरी पंडितांच्या वेळेला देशात कोण होतं? पण आज मी दोघांनाही थांबवतोय. अनय जोगळेकर आता आपल्या सोबत आलेले आहेत. अनयजी, सध्याची सगळी राजकीय आरोप प्रत्यारोपांची ही सगळी बाजू एका बाजूला ठेवूया, पण आज दिवसभरात दिल्लीमध्ये जे घडलं, ज्या सगळ्या बैठका घडल्या, सर्वपक्षीय नेत्यांची बैठक असेल, राष्ट्रपतींना गृहमंत्र्यांचं भेटणं असेल, राजदूतांना ब्रीफिंग असेल, हे सगळं याचे संकेत काय मिळत आहेत? भारत एका मोठ्या सैन्य कारवाईची तयारी करताय का? पुढच्या काळात युद्धाला तोंड फुटू शकेल अशी शक्यता दिसतेय का? पहिली गोष्ट हे मान्य करायलाच हवं की जे घडलं ते एक सरकारचं आणि सुरक्षा यंत्रणांचं अपयश हा. होतं. पण या अपयशाची शहानिशा करण्याची ही वेळ नाहीये. ही वेळ आहे सगळ्यांनी एक देश म्हणून एकत्र यायची. कारण जवळपास 5 वर्षांनी एवढा मोठा हल्ला, म्हणजे याच्या आधीही काश्मीरमध्ये थोडे हल्ले होत होते, पण 2 लोकांना 4 लोकांना मारलं जात होतं. हा. पण अशा प्रकारे सुनियोजित हल्ला करण्याची ही जवळपास 5 वर्षांनी पुलवामा नंतरची ही वेळ आहे. आणि अशा प्रसंगी सगळ्या देशांनी एकत्र येणं आवश्यक आहे. मग एकदा याचं उत्तर दिलं की पुन्हा आपण लोकशाही पद्धतीने याच्यात दोष कोणाचा आहे, जबाबदारी कोणाची, याची आपण चर्चा करू शकतो. हा. मला असं वाटतं की भारत आता आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये मधुबनीमध्ये म्हणजे सुशासन दिवस किंवा पंचायती राज दिवसाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी अचानक इंग्रजीमध्ये काही भाग त्यांनी आपला हो. त्यांनी उद्धृत केला. आणि याचा अर्थ स्पष्ट आहे, कारण ते एकाच वेळेला आंतरराष्ट्रीय जगतालाही संदेश देत आहेत की आता भारताच्या सहनशक्तीचा अंत झालाय. हा. आता जी पावलं उचलली जाणार आहेत त्याच्यामध्ये जसं म्हणलं की आपण हा सिंधू पाणी वाटप करार तोडलेला आहे की जो 1960 सालापासून आणि भारत पाकिस्तान यांच्यामध्ये 3 युद्ध होऊनही हा करार टिकून होता. हा. आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस, त्याचे परिणाम होणार आहेत. पाकिस्तानने सिमला करारातनं बाहेर पडायची धमकी दिलेली. मला असं वाटतं जेव्हा अशा गोष्टी दोन्हीकडनं केल्या जातात तेव्हा एक देश म्हणून आपण एकत्र येणं आवश्यक आहे. मला असं वाटतं याचा 3 स्तरावर आपण याचं उत्तर दिलं जाऊ शकेल. पहिली गोष्ट म्हणजे ज्या अतिरेक्यांनी हे केलंय त्यांना यमसदनी पाठवणं, ते कारण त्यातले काही अजूनही लपून आहेत, त्यामुळे त्यांना शोधणं आणि त्यांना मारणं. हा. दुसरी गोष्ट, यांचे जे पाठीराखे आहेत, आणि मोदींचा रोख आज स्पष्टपणे होता, हे पाठीराखे लष्कर ए तोयबा नाहीये, हे पाठीराखे पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तान IS आहे. हा. आता त्यांना जर धडा शिकवायचा तर एक युद्धाचा मार्ग आहेच, आणि युद्ध हे कदाही होऊ शकतं. पण मला असं वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे झेलेन्स्की आणि पुतीन यांना जे सांगितलं होतं की हा काळ युद्धाचा नाहीये, आणि त्यामुळे भारत स्वतःच्या बाजूनी फुल फ्लेज युद्ध सुरू करण्याच्या प्रयत्न करणार नाही. जर युद्ध पाकिस्तानने लादलं तर आपल्याला ते लढावं लागेल. आणि त्यामुळे मग मला असं वाटतं की दुसरीकडे जे पाकिस्तानात अतिरेक्यांचे तळ आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाई, आणि तिसरी गोष्ट पाकिस्तानी लष्कर आणि ISIच्या याच्यासाठी जे जबाबदार लोक आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाई. आता ती कारवाई कशी होईल, कुठून हा. होईल, आपल्या सीमेपलीकडनं होईल का, तालिबानच्या सीमेतनं होईल का, बलुचिस्तानातनं होईल, त्याच्याबद्दल आपण बोलणं योग्य होणार नाही. पण ही कारवाई अशा पद्धतीने होईल की त्याची यांनी कल्पना केली नसेल असं मला वाटतं. ठीक आहे. अनयजी, तुम्ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला, तोच मला हेमंत महाजन सरांना विचारायचा आहे. खरं तर भारतानं आत्तापर्यंत पंतप्रधानाने किंवा कुणीही युद्धाची भाषा बोलली नाही. येतो तिवारीजी, युद्धाची भाषा बोलली नाही. पण आज जेव्हा पाकिस्तानकडून पहिल्यांदा त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट आलं, सिंधू जलकराराच्या संदर्भातलं, पाणी थांबवण्याचा व वळवण्याचा प्रयत्न, ॲक्ट ऑफ वॉर, शब्द काय वापरता येते, ॲक्ट ऑफ वॉर, अर्थात युद्ध समजण्यात येईल आणि त्याला तितक्या ताकदीनं उत्तर दिलं जाईल, अशा प्रकारची भाषा पाकिस्ताननं वापरली. पुन्हा त्यांची ती खुमखुमी दिसून आली आहे का याच्यातनं? असं आहे, सिंधू करार तोडणं हा नक्कीच ऍक्ट ऑफ वॉर आहे. आणि आज मला असं वाटतं की महत्त्वाचं असं आहे की याच्या आधी आपण पाकिस्तान विरुद्ध सर्जिकल स्ट्राईक केला, बालाकोटला स्ट्राईक केला वगैरे, पण तो पुरेसा नाहीये. 1971 मध्ये आपण पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते, तरी पण त्याच्यानंतर ऑपरेशन काराकोरम सुरू झालं. खालिस्तानी दहशतवाद, काश्मीरमधला दहशतवाद, त्याच्यानंतर भारतातल्या इतर भागातला दहशतवाद, म्हणजे त्यांची जी प्रॉब्लेम क्रिएट करायची क्षमता कमी झाली होती, परंतु त्यांनी वेगळ्या प्रकारचं युद्ध सुरू केलं. तर
मला वाटतं आता एक अशी वेळ आलेली आहे की म्हणजे त्याचं फायनल सोल्युशन असं आहे की पाकिस्तानची भारताला त्रास देण्याची क्षमता कमी करायची. आता ही क्षमता कशी कमी करायची, तर पाकिस्तान एकट्या नाहीये, त्याला चीनची सुद्धा मदत होते आहे आणि त्यांचे इतर समर्थक जे भारतात आहेत इतर ठिकाणी त्याची पण मदत होते. तर एक असा तज्ञांच्या लेवलला एक असा विचार आहे की जसे आपण पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते 1971 साली, आता एक अशी वेळ आलेली आहे की पाकिस्तानचे 3 तुकडे करायचे. म्हणजे बलुचिस्तान एक स्वतंत्र राष्ट्र होईल, त्याच्यानंतर पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर ज्याला आपण POJK म्हणतो हा भारतामध्ये सामील होईल आणि याच्याशिवाय जो खैबर पख्तूनख्वा किंवा हा जो इम्रान खानचा जो इलाका आहे तो अफगाणिस्तानमध्ये सामील होईल. तसं झालं तर काय होईल की पाकिस्तानची लढण्याची क्षमता ही अत्यंत कमी होईल. कारण गेले 75-76 वर्ष वेगवेगळ्या कारकिर्दीमध्ये आपण पाकिस्तानशी लढण्याचा प्रयत्न केला, पारंपरिक युद्धाचा वापर केला, दहशतवादी विरोधी अभियान केला आणि आपल्याला जे शक्य होतं ते सगळं केलं. म्हणजे आतापर्यंत आपण जे केलं त्याच्यापेक्षा काहीतरी जास्त मोठं करायला पाहिजे. म्हणजे 1971च्या युद्धापेक्षा मोठं. आणि त्याचं उत्तर एकच आहे, पाकिस्तानचे 3 तुकडे करणं. ते कसं करायचं त्याचे अनेक पैलू आहेत, परंतु हा मला वाटतं म्हणजे फोरम नाहीये की जिथे हे डिस्कस केलं जाऊ शकतं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. ही परंपरा हे मात्र होऊ शकतं एवढं नक्की. ठीक आहे गोपाळ तिवारीजी, जर समजा सरकारनं अशा प्रकारचा निर्णय घेतला तर तुमची काय भूमिका असणार आहे विरोधी पक्ष म्हणून? तुम्ही सोबत असणार आहेत का? ही वेळ देशाच्या सोबत सगळ्यांनी एकत्र उभं राहण्याची आहे. ही वेळ आज एकत्रपणे मेसेज देण्याची गरज आहे की आम्ही सगळे एक आहोत. 100% सोबत आहोत. आम्ही 4 दिवसापूर्वी राहुलजींचा आणि सगळ्यांचा ट्विट बघा तुम्ही, या विषयावर प्रतिक्रिया. आम्ही सरकार बरोबर आहोत आणि याचा कडा मुकाबला केला पाहिजे. आपल्या सुरक्षा व्यवस्थामध्ये वाढ केली पाहिजे आणि हे राजकारण करतात, आम्हाला शिकवतात. आजपर्यंत काँग्रेसची जबाबदारीची वागणूक आहे. या उलट मी एकच आठवण देऊ इच्छितो, जेव्हा मुंबईमध्ये अतिरेकी हल्ला झाला अजमल कलाबच्या वेळेला, तेव्हा 28 नोव्हेंबर 2008 रोजी ट्रायडन हॉटेलच्या बाहेर मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री येऊन त्या ठिकाणी प्रसार माध्यमांशी बोलत होते आणि ज्या दिवंगत शहीद पोलिसांना यांना काही कोटीची मदत गुजरात सरकारने जाहीर केली आणि त्यावेळेला ते टीका करत होते. ज्यावेळेला देशात सरकारच्या बरोबर राहायला पाहिजे होतं त्यावेळेला स्वतः मात्र काय करत होते. आणि काँग्रेसची आजपर्यंतची जी भूमिका आहे ती पूर्ण जबाबदारीची भूमिका आहे. वारंवार ह्यांना सांगतोय तरी तुम्ही आज तुमचे एकनाथ शिंदे म्हणतात की तिथल्या लोकांना ज्यांनी कधी विमानात बसले नाही त्यांनी विमानात बसून तिकडे आले. नरेंद्र म्हस्के खासदार काय बोलतायत? हे सत्तेवरची लोक, हे मोदींना सपोर्ट करणारी लोक हे कशा पद्धतीने बोलतायत? म्हणजे विमानात आणलं म्हणजे मेहरबानी केली आणि त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम करता परत तुम्ही अशा पद्धतीने करताय. ज्या वेळेला तुमच्या त्या रुपाली ठोंबरे ज्या ठिकाणी आल्या त्यांनी सांगितलं तिथे 3 ते 4 मुस्लिम जे घोडेवाले होते त्यांनी आज रक्षा केली त्या लोकांची, पर्यटकांची. आणि गोपाळ तिवारीजी, जसं तुम्हाला ते दिसतंय त्याचं कौतुक आहे, पण तुम्ही हे पण सांगा ना की लोकांना नाव घेऊ घेऊ, धर्म विचारू गोळ्या घातलेल्या आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही ठामपणे बोललं पाहिजे. हे चुकीचं झालंय म्हणून त्याविषयी मी 4 जणांच्या तिथल्या पर्यटकांचे व्हिडिओ बघितले. ते झालेलं दिसत नाहीये, असं काही झालेलं दिसत नाही. असं 3 ते 4 व्हिडिओ तिथले पर्यटक सांगतायत. असं कुठं काय विचारलेलं तर दिसत नाहीये, दिसत नाही. अहो कितीतरी लोक आहेत. एक मिनिट, तुम्ही अपमान करताय गोपाळ तिवारीजी त्या लोकांचा अपमान करताय तुम्ही. जे लोक सांगतायत ज्यांनी भोगलंय, डोळ्याच्या समोर गोळ्या घातल्यात त्यांना तुम्ही खऱ्या अर्थाने बेड्या घातल्या पाहिजे. ज्या आसामच्या आमदारांनी असंच वक्तव्य केलं, आसामच्या आमदारांनी असंच वक्तव्य केलं, यांना सुद्धा बेड्या घातल्या पाहिजे. गोपाळ तिवारीजी त्या पीडित लोकांना हे कुठल्या त्यांना बोलून द्या, मग मला बोलून द्या. एक मिनिट गोपाळ तिवारीजी लोकांना धर्म विचारला गेला हे कुठल्या सोशल मीडियाच्या हँडलवरून केले गेलेलं गॉसिप नाहीये. जे पीडित आहेत, ज्यांच्या डोळ्याच्या समोर गोळ्या घातल्या गेलेल्या आहेत, ज्यांना विचारलं गेलंय, लहान मुलांपासून महिलांपर्यंत सगळेजण हे सांगतायत. तुम्ही त्यांना खोटं ठरवताय? तुम्ही त्यांना खोटं ठरवताय? भाजपच्या अनेक नेत्यांनी असे ट्विट केलेले आहेत की जात विचारली नाही, धर्म विचारून गोळ्या मारल्या, असं सोशल मीडियावर केलेले आहेत. हा भारतीय नागरिक आहे, त्याचं काही दुःख नाहीये आणि आपल्या देशाचा नागरिक आहे त्याचं काही दुःख नाहीये. तुम्हाला म्हणजे असं तुम्हाला अजून ठीक आहे हे राजकारण
ज्या मुस्लिम बांधवांनी त्यांची सेवा केली, वाचवलं, त्यांना सुरक्षा प्रदान केली, पण त्यांचं काय नाकारलं नाहीये. कोणी? म्हणजे जे तिथं गोपाळ वाचवायला तिवारीजी गेले, नाकारलं कोणी? जीवन उधार देऊन कोणी वाचवलं, नाकारलं? त्याचं आपण काही स्टोरी नाहीये. दाखवतोय ना ते. ठीक आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या त्याचं प्रश्नाचं काही उत्तर द्या नाही. तिवारी. जे- सगळे जो आदिल ठीक शाह, आहे, जे तुमचे हे मुस्लिम आरोप बांधव प्रत्यारोप तिथे चालू राहिले, राहतील. पण सगळेच मुस्लिम ऐका त्यांनी ऐका आपले प्राण गमावले. मुस्लिम सगळेच जे अतिरेकी मुस्लिम नाहीये. बांधवांनी पण पर्यटकांचे, सगळे नागरिकांचे अतिरेकी जीव ठीक आहे, वाचवले. ठीक आहे. मी दोघांनाही त्याच्याविषयी काहीच नाही. थांबवतोय. अनय जोगळेकर आता आपल्या सोबत आहेत. अनयजी, खरं तर ही जी आगळीक केलेली आहे, आगळीक नाही, खरं तर कुरापत, काय आणखीन कुठला कठोर शब्द असला तर तोही आपण वापरला तर तो कमी आहे. जेव्हा ही सगळी परिस्थिती अशी पाकिस्तानची आहे, स्वतः भिकेचा कटोरा घेऊन जगभर त्यांचे नेते फिरतायत आणि अशा वेळी इथं येऊन इथल्या निष्पाप लोकांना गोळ्या घालणं, त्यांना मारणं आणि भारताला एक प्रकारे डिवचणं, त्यांच्या आत्म्यावर हल्ला करणं, हे काय? त्यांना काय अपेक्षित आहे? का हे करतायत? कशासाठी करतायत? लक्षात घ्या, पाकिस्तान आता एका प्रचंड बिकट अवस्थेतनं जातोय. म्हणजे पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या कंगाल अनेकदा झालेला आहे. त्याला 23 का 24 वेळेला बेलआउट करण्यात आलेलं आहे, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरनं बाहेर काढण्यात आलेलं आहे. पण पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे की पाकिस्तानच्या लष्कराबद्दल लोकांच्या मनात प्रचंड प्रमाणावर शंका आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत असं होतं की पाकिस्तानची व्यवस्था जर कोणावर टिकून असेल तर ती तिथल्या लष्करावर टिकून आहे. हे असं का झालंय? कारण एकीकडे पाकिस्तानच्या लष्कराने उभं केलेलं भूत इम्रान खानचं, जेव्हा त्यांना डोईजड व्हायला लागलं तेव्हा पाकिस्तानने इम्रान खानला तुरुंगात टाकलं, त्यांचा पक्ष तोडला. पण तरी देखील इम्रान खान आज प्रचंड प्रमाणात लोकप्रिय आहे. दुसरीकडे बलुचिस्तान मधल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आज पाकिस्तानी लष्कराचा किंवा पोलिसांचा कंट्रोल नाहीये. खैबर पख्तुनवामध्ये तालिबान आज पाकिस्तान विरुद्ध लढाई लढत आहे आणि हा हल्ला झाला तेव्हा तालिबाननी त्याचा निषेध केला. ही खूप मोठी घडामोड आहे. आणि दुसरीकडे आर्थिक अरिष्ट आहे आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान विरुद्ध प्रचंड मोठ्या प्रमाणावर आयात करही लावलेला आहे. आणि हे सगळं होत असताना मला वाटत नाही की चीन आता पाकिस्तानला मदत करण्याच्या परिस्थितीमध्ये, कारण चीनची अमेरिकेशी शीतयुद्ध चालू आहे आणि त्यामुळे या परिस्थितीत जगाचं लक्ष आकृष्ट करण्यासाठी हा पहिला मुद्दा. आणि दुसरी गोष्ट की पाकिस्तान मधलं आपलं डळमळीत होणारं आसन ते स्थिर करण्यासाठी, कारण जेव्हा भारताविरुद्ध काही मोठी कारवाई होते तेव्हा पाकिस्तानचं जनमत आपल्या बाजूनी होतं, या अपेक्षेने पाकिस्तानच्या लष्कराने हे केलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांना जर धडा शिकवायचा तर तो धडा शिकवताना त्यांना पाकिस्तानच्या जनतेत लोकप्रियता त्यांची वाढणार नाही, या गोष्टीची आपण काळजी घ्यायला हवी असं मला वाटतं. महाजन सर, मी तुम्हाला विचारतो, वेळ संपत आलाय माझा, पण या आधी सुद्धा अनेक युद्धांमध्ये पूर्णपणे मार खाल्ल्यानंतर सुद्धा आणि अशा प्रकारच्या कारवायांच्या नंतर जगभरात त्याच्याबद्दलची नाचक्की झाली, विश्वासार्हता संपली, कोणी दारात उभं करायला तयार नाहीये. अशी सगळी परिस्थिती असताना सुद्धा सातत्याने या कुरापती काढणारा हा कुरापतखोर आपला शेजारी आहे. या शेजाऱ्याकडे आता आपण कसं पाहायला हवं? असा हे प्रश्न अति सरळ आणि सोपा आहे. पाकिस्तानचे पूर्व पंतप्रधान होते झुल्फिकार अली भुट्टो, त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की आम्ही गवत खाऊ परंतु भारताशी लढत राहू. म्हणजे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती, तिथे चाललेली गडबड, हे सगळं म्हणजे त्याच्याकरता काही फारसं नाही. तिथे ज्याला उग्रवाद म्हणायचं, म्हणजे तिथे अशी एक लॉबी आहे की म्हणजे की ज्यांचा सर्वात मोठा उद्योगधंदा जो आहे हा दहशतवाद आहे. असं म्हटलं जातं की पाकिस्तानची लोकसंख्या 19-20 कोटीच्या आसपास आहे आणि पाकिस्तानमध्ये प्रत्येक नागरिकाकरता 3 ते 4 AK-47 रायफल्स अवेलेबल आहे. म्हणजे जगामध्ये कुठेही दहशतवादी हल्ला झाला तर या दहशतवादी हल्ल्याचं जे मूळ असतं त्याला अफपाक म्हणतात, म्हणजे अफगाणिस्तान, पाकिस्तान याच्यामध्ये असतं. आणि ट्रेडिशनली हे जे पठाण होते खैबर पख्तूनख्वाचे, म्हणजे इम्रान खानच्या राज्याचे, ते तिथे असायचे. पण आजकाल आता पठाण या दहशतवादी युद्धामध्ये भाग घ्यायला तयार नाही. ते म्हणतात आम्ही का भाग घ्यावा, पंजाबी दहशतवादी का जात नाही भारतामध्ये लढण्याकरता. जे बलुची जे होते ते थोड्याफार प्रमाणात यायचे दहशतवादी बनून भारतामध्ये, ते आता यायला तयार नाहीये. जोपर्यंत पाकिस्तानी POJ म्हणजे पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीरचे जे लोक होते की ज्यांचा दहशतवादी म्हणून वापर केला जायचा पाकिस्तानकडून, तर ते आता त्याला यायला तयार नाही. कारण असं की ते आपल्या काश्मीरची प्रगती बघतायत. आपण बघितलं की मागच्या वर्षी 2 कोटी लोकसंख्या असलेल्या काश्मीरमध्ये आणि हे डोळ्यात खुपतंय सर, खरं आहे. त्याच्यामुळे आता पाकिस्तानला ऍक्च्युअली दहशतवाद्यांची कमी पडते आहे. पण तरी पण त्यांची कुवत अशा प्रकारचा प्रॉब्लेम क्रिएट करायची भरपूर आहे. तर मी पुन्हा एक शेवटचा मुद्दा असा देतो की तुम्ही ते 71 साली केलं त्याच्यावर सुद्धा काहीतरी जास्त करावं लागेल. कारण पाकिस्तानची क्षमता करण्याशिवाय दुसरा काही उपाय नाही. छोटे मोठे उपाय जे आहेत नक्कीच त्यांनी
हासिल होणार नाही, काहीतरी अजून जास्त मोठं करावं लागेल. बरोबर. आपली आणि देशाची मुळावर घाव घालावा लागेल, कारण हे सातत्यानं जे वळवळ केली जाते ही वळवळ थांबवायची असेल तर गोपाल तिवारीजी, शेवटची कमेंट, माझा वेळ संपला. शेवटची कमेंट, मला पोलकडे जायचं आहे, प्रेक्षकांचं मत जाणून घ्यायचं आहे. शेवटची कमेंट गोपाळ तिवारीजी, मला विरोधकांच्या दोनच मताला गोष्टी किंमत. सांगायच्या. हम्म. हो 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 उरी हल्ल्यानंतर पठाणकोटला पाकिस्तानच्या IS ला दरवाजे मोकळे करून आत शिरायला परवानगी यांनी दिली. नरहर कुरुंदकर ज्यांनी पाकिस्तानला सगळं आपलं हे पुरवलं, त्याच्यावर काय कारवाई केली, काय नाही. जर हे म्हणतात तसं त्या नरहर पद्धतीने कुरुंदकर छावण्या नाही. उद्ध्वस्त केल्या आता काय पालकोटच्या, खरोखर तर आज यांची पाकिस्तानची कसं वागतो, त्यांच्यावर कुठल्या पद्धतीचा नैतिक दबाव आणतो, आंतरराष्ट्रीय राजकारणात पाकिस्तानवर कशा पद्धतीचा आपण दबाव आणतो, याही गोष्टी त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. दुर्दैवानं ठीक आहे, देशांतर राजकारण सोडा. आज देश म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र उभं राहणं आणि या निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या सगळ्या दहशतवाद्यांना सज्जड, खरं तर एक प्रकारची कारवाई करून त्याला आपण बंदोबस्त करणं हे गरजेचं आहे. प्रेक्षकांना जेव्हा आम्ही प्रश्न विचारला तेव्हा प्रेक्षकांचं काय मत आहे बघा. भारतानं पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावा का, याच्याबद्दलचं मत प्रेक्षकांचं काय बघा. 94% प्रेक्षक म्हणतात होय, हीच ती वेळ, हाच तो क्षण. 6% लोक नाही असं म्हणतात. आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.